रामकृष्ण हरी नमस्कार। आपण आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असं मारुतरायांचं देवस्थान श्री जरंडेश्वर देवस्थान या ठिकाणी आहोत। वास्तविक जरंडेश्वर महाराज ही शक्ती आणि भक्ती याचा संगम आहे आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जे शनिवार आहेत त्या शनिवारी इथं यात्रा भरत असते। तसेच हे जे शक्तीचं जे ठिकाण आहे या ठिकाणी लोक आजकाल व्यायामाच्याही दृष्टीने या ठिकाणी येत असतात। त्यामुळे व्यायामाबरोबरच आपल्या शरीराची शुद्धी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा जरंडेश्वर हे सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे। या ठिकाणी अनेक अशा वनौषधी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे याच्याबद्दल पुराणामध्ये अशी कथा आहे की जे जरंडेश्वर महाराज आहे हा जो जरंडेश्वरचा जो गड आहे, जरंडेश्वरचा जो या ठिकाणी देवस्थान आहे, या जरंडेश्वरच्या देवस्थानामध्ये पुराणामध्ये रामायणामध्ये जेव्हा मारुतरायांनी लक्ष्मणांसाठी जी संजीवनी आणण्यासाठी ते गेले होते आणि जो द्रोणागिरी त्यांनी पर्वत उचलला होता त्या पर्वताचा एक छोटासा खडा म्हणजेच हा जरंडेश्वर आहे अशी या ठिकाणीची आख्यायिका आहे। आणि हे जे ठिकाण आहे या ठिकाणाचं वैशिष्ट्यही असं आहे, या ठिकाणामध्ये एक साधारण 110 वर्षापूर्वी काळोजी महाराज या ठिकाणी होऊन गेले। हे काळोजी महाराजांचं वैशिष्ट्य असं की घरी त्यांना वैराग्य प्राप्ती झाले आणि आत्महत्येच्या दृष्टीनं ते या गडावरती आले, परंतु उडी मारत असताना त्यांना एक दृष्टांत झाला आणि त्याच काळोजीगिरी महाराजांनी या जरंडेश्वर देवस्थानचे या ठिकाणी लौकिक वाढवलेला आहे। म्हणजे आज या ठिकाणी ज्या अनेक आपल्याला सोयीसुविधा दिसतात त्याचा पाया याच काळोजीगिरी महाराजांनी घातलेला आहे। असं हे जरंडेश्वर देवस्थान श्री क्षेत्र पाडळी या ग्रामपंचायतीच्या आधिपत्याखाली येतं। तसेच शेजारी असणारी ही पंचक्रोशीतली गाव असतील, क्षेत्रमाहुली असेल, बोरकळ असेल, सोनगाव असेल, त्याचबरोबर खाली जळगाव गाव असेल, सातारोड असेल, पाडळी असेल, या सर्वच पंचक्रोशीच्या वतीनं या देवस्थानचा विकास होत आहे। आज याला देवस्थानचा ब वर्ग क्षेत्राचा या ठिकाणी दर्जा आहे। परंतु मारुतरायांची या ठिकाणी जरंडेश्वर या शब्दाचा अजूनही लोकांना अर्थ माहीत नाही आहे, ज्ञात नाही आहे। तर जरंडेश्वर हे महादेवाचं ठिकाण आहे आणि जरंडेश्वरांच्या समोर महादेवांची पिंड आहे आणि त्या महादेवाच्या समोर जरंडेश्वर महाराज आहेत। त्यामुळं या जी ठिकाण आहे हे ठिकाण हे महादेवांचं जरी असलं तरी त्याच्यासमोर जरंडेश्वरांच्या समोर मारुतराय आहेत, म्हणून या मारुतरायांचं नाव आहे जरंडेश्वर मारुतराय। तर असं हे अतिशय सुंदर नयनरम्य निसर्गाच्या ठिकाणी व्यायामाची कास धरणाऱ्यांसाठी, आरोग्यासाठी, मानसिकतेसाठी आणि विशेष म्हणजे विपश्यनेसाठी, मानसिक आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक विचारांची गरज असणारं हे शक्ती आणि भक्तीचं पीठ म्हणजेच हे जरंडेश्वर ठिकाण। धन्यवाद। रामकृष्ण हरी। सागर पवार। थँक्यू। जय श्री राम। 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 बोला जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम।
स्थापना करायचं ठरवली त्यावेळेस हा 11 मारुती पहिला हा मारुती, ह्या मारुतीपासून बोध घेऊन रामदास स्वामींनी 11 मारुती स्थापना केली. हे जरंडेश्वर देवस्थान समुद्र सपाटीपासून 3464 मीटर उंच आहे आणि स्वयंभू आहे. इथे येणाऱ्या भक्ताला प्रत्येक भक्ताला त्याची प्रचिती मिळते. जरंडेश्वर देवस्थानचे मठाधिपती शंकर महाराज हे नित्यसेवा रोजची नित्यसेवा करते. ट्रस्टीचे अध्यक्ष श्री तानाजीराव फाळके यांची पण नित्यसेवा असते. अशा प्रकारे जरंडेश्वर देवस्थानचा सर्व उद्धार हा ट्रस्टीमार्फत किंवा भक्तांमार्फत केला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. आज श्रावणी 3रा शनिवार जरंडेश्वरावर आमचं श्रीफळाचं पुष्पगुच्छाचं दुकान असतं. आमची ही 3री पिढी. माझं नाव ऋषिकेश गाडवे. माझे वडील आप्पा गाडवे दर शनिवारी इथं श्रीफळाचं दुकान असतं नारळाचं. तरी जरंडेश्वराला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे मनपूर्वक आभार. आज आम्ही जरंडेश्वरवरती आलो. इथलं वातावरण खूप प्रसन्न आहे. दर्शन पण खूप छान झालं. गर्दी पण खूप आहे. प्रसाद वगैरे खाल्ला आणि भारी वाटते वातावरण. मस्त एकदम छान वाटते. स्वर्ग बघितल्यासारखं वाटते इथं. आम्ही जरंडेश्वर गड चढून 1-1.5-2 तास झालं चढतो आहे. माझी पत्नीसुद्धा सोबत आहे आणि तिनंही हा गड सर केलेला आहे. आणि गड सर करून आल्यानंतर अशी थंड हवागार मस्त लागलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही थोडासा विसावा घेतला. नंतर लाईनमध्ये रांगेमध्ये उभा राहिलो आणि मंदिराचं मारुतीचं दर्शन घेतलं. अतिशय सुंदर अशी सुबक अशी मंदिराची मूर्ती आहे. अतिशय मन प्रसन्न करणारी मारुतीचं दर्शन झालं. त्यानंतर पाठीमागच्या साईडला श्रीरामांचं मंदिर आहे. इथं श्रीरामांची मूर्ती अतिशय सुंदर आणि सुबक आहे. त्याचंही दर्शन झालं. अतिशय सुंदर अशा प्रकारचं मन मुराद असं दर्शन झालेलं आहे. नंतरनं हा परिसर पाहून ढगांचं अतिशय थंड असं खूप सुंदर असं छान वातावरण आहे.
महाराज की